राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी पुढच्या वर्षी म्हणजेच 15 जानेवारी 2026 ला मतदान पार पडणार आहे। तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारीला मतमोजणी होईल। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या ची घोषणा केली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं बंधनकारक आहे। निवडणुका जाहीर झाल्यामुळे आजपासून सर्व महापालिकांमध्ये आचारसंहिता लागू झाली। त्यामुळे नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे। निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे। आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेलं आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही। महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम कसा असेल त्यावर एक नजर टाकूया। अर्ज भरण्याची मुदत आहे 23 ते 30 डिसेंबर 2025। अर्जांची छाननी करण्यात येणार आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत। तर अर्ज माघारीसाठी मुदत आहे 2 जानेवारी 2026 पर्यंत। तर 3 जानेवारीला अंतिम उमेदवार यादी आणि चिन्हाचं वाटप केलं जाईल आणि 15 तारखेला मतदान पार पडेल जानेवारी 2026 रोजी। तर निकाल लागणार आहे 16 जानेवारी 2026 ला। महाराष्ट्रात कोणकोणत्या महापालिकांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत त्यावर एक नजर टाकूया। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड, सोलापूर आणि इचलकरंजीसाठी निवडणुका या पार पडणार आहेत। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील निवडणुकांचा बिगुल वाजलंय। नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि मालेगावामध्ये महापालिकेसाठी निवडणुका पार पडणार आहेत। तर मराठवाड्यामध्ये देखील लातूर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना, तर विदर्भामध्ये देखील नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूरसाठी निवडणुका पार पडणार आहेत। तर MMRD रिजन अर्थात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर आणि उल्हासनगर महापालिकेसाठी मतदान पार पडेल आणि मतमोजणी देखील पार पडेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।